आई, हे सगळं काय? अगं, हा आई काळूबाईचा प्रसाद आहे असं समज. चल. आई, आज वेगळाच एक्सपिरियन्स आला ग. मंदिरात पाऊल टाकल्यापासून वेगळंच वाटतंय. म्हणजे कसं सांगू, मला एक्सप्लेन नाही करता येत, पण ना अंगात ना वीज संचारल्यासारखं झालं. आई, तुला पण असंच वाटतंय का ग? आई, अरे चल तुला पटकन चल, आपला उशीर होतोय. चल चल अगं, चल तू आधी. आई, आर्या, देवीचं कुंकू पूस आधी. जर का बाबाने बघितलं ना तर ते खूप चिडतील. आर्या, तुझी टिकली कुठे आहे? टिकली टिकली पडली असेल. बरं, ठीक आहे, असू दे, आपण वाटेमध्ये नवीन घेऊया. तुझं कुंकू. हा पूस पूस. गेलं? हा, चल चल चल, मी आले राव. अरे, आपण थोडीशी भाजी पण घेऊया, हो, नाही हो, का? मावशी, सिमला मिरची कशी दिली? आई, मी आलेच 2 मिनिटात. अगे आर्या, कुठे चाललीस? दादा, एक बुड्डी की बाल द्या ना, आणि मोठा वाल. आर्या, बाबा. तू इथे कशी आलीस? घराबाहेर जाऊ नको म्हणून सांगितलं होतं ना मी. हो बाबा. हे काय? तू काळूबाईच्या मंदिरात जाऊन आलीस? म्हणजे ते आई सोबत. मी तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय, तू तेच बोलायला भाग पडत होतीस. मला कळत नाही तुला? 21 वर्ष झाली मी काळूबाई पासून तिला दूर ठेवायचा प्रयत्न करतोय. तू काळूबाईच्याच मंदिरात घेऊन गेलीस. अविनाश, मला नाही राहवलं. अरे, देवीला दिलेला शब्द आपण कसा मोडायचा? आणि ज्या काळूबाईमुळे आपल्या बाळाला जीवनदान मिळालं, तिचं आपण देणं नाही लागत. आर्याच्या जन्माच्या वेळेचा आठवते ना? पाणी सगळं वाहून गेलं. कठीण आहे. सिस्टर, मॅम प्लीज प्रेस करा. अविनाश, सगळं जसंच्या तसं आठवते मला. खूप प्रयत्न करूनही आर्या रडलीच नाही आणि डॉक्टरांनी तिला स्टील बेबी म्हणून घोषित केलं. आर्याचा जन्म झाला, पण झालाच नाही. आपलं गेलेलं बाळ हातात घेऊन मी एकटीच निघाले होते, कारण तू आदल्याच दिवशी कामासाठी केरळला गेला होतास आणि इथे आपलं कोणीच नव्हतं. मग मन घट्ट केलं आणि
आपल्या बाळाला निरोप द्यायला त्या सुन्न अवस्थेत मी एकटीच निघाले. काळूबाईच्या नावानं सांग बरं. आई काळूबाई, अशीच कृपा ठेव ग माझ्या बाळावर. काळूबाईच्या नावानं सांग बरं. ही पोरगी साधी सुधी नाही, वेगळी हाय. काळूबाईचं लेणं लिहिलेलं हाय. ही लेक जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा तिची दुनिया पलटल. त्या दिवसापासून तिच्या बापाचा भूतकाळाची सावली तिच्या भविष्यावर पडल. त्या दिवशी काळूबाईला हाक मारायचं विसरू नका. आज जशी पायावर ठेवली तशीच ठेव. ही पोरगी येवी हाय, पोरगी येवी हाय. ध्यानात विसरू नका, विसरू नका. ही पोरगी येवी हाय, पोरगी येवी हाय. ध्यानात विसरू नका, विसरू नका, विसरू नका, विसरू नका, विसरू नका, विसरू नका, विसरू नका. आज 21 वर्षापूर्वीचा तो गोंधळी मला देवळात पुन्हा भेटला. काय हो अविनाश, प्लीज आज रागवू नकोस. आणि आपण आईला जो शब्द दिला होता तो आपल्या टाळून कसं चालणार होतं? अविनाश, मी आज सकाळपासून अरे खूप अस्वस्थ होते. आणि आपण हेही विसरू शकत नाही ना, आई काळूबाईमुळे आपल्या आर्याला जीवनदान मिळाले आणि आपण तिचं हे ऋण कधीच नाही फेडू शकत. निदान तिच्या घराचं स्मरण करून आपण आर्याला तिच्या पायावरती डोकं ठेवायला न्यायला हवंच होतं ना रे. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पटतंय मला. पण भूतकाळाचे चटके विसरू शकत नाही मी, विसरूच शकत नाही मी. म्हणजे तोच गोंधळी 21 वर्षानंतर पुन्हा एकदा तुला आज दिसला. त्यांनी जे जे सांगितलं होतं बरोबर तसंच घडत चाललंय. त्याची भविष्यवाणी खरी ठरली तर काळूबाईच्या मंदिरात जाण्यावरून बाबांनी इतकं चिडावं का काही समजत नाही. सगळ्या प्रकारे विचार करून झाला, बट इट्स व्हेरी वियर्ड ब्रो. कसं आहे ना सेस, तुलाही आत्ता वाटत, पण मला ना बाबांचं वागणं खूप आधीपासूनच बिघड वाटतं. म्हणजे ते ना असं बोलता बोलता वेगळ्याच ट्रान्स मध्ये निघून जातात, डिस्टर्ब होतात. नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे. अरे मग मी तेच तर शोधण्याचा प्रयत्न करतेय ना. करेक्ट आहेस तू, पण तुला एक सल्ला देतो. हे बघ, कसं आहे, तुला जे काही शोधायचंय ना ते तू उद्यापासून शोध. उद्या का? कारण आज तुझा बर्थडे, कशाला लोड घेते एवढा? शहाण्या, तू नाही मला ऍडवाइस द्यायचा, मी तुला ऍडवाइस देणार आहे. कारण तू धाकटायस आणि मी मोठी आहे, कळलं? अच्छा शहाणे, तू लहान मुलीसारखी वागतेस ना, म्हणून मला मोठ्या भावासारखं वागावं लागतं. तू माझा मोठा भाऊ. अर्थात तू मारू नको, मारू नको. मोठा भाऊ. बरं.
पिल्लू झालं काय झालं टिकलीने बरोबर नाही ग, जन्मखून बघत होते. आजपर्यंत 1000 वेळा विचारलंय मी तुला, आज पुन्हा विचारते. आई सांग ना, नक्की काय अर्थ आहे याचा? जन्मखूण काय जन्मखूणच असते आणि त्याचा अर्थच म्हणशील तर आपण लावू तो अर्थ असतो ना. तसं नाही ग, म्हणजे ही त्रिशूळाची जन्मखूण आहे ना, मग नक्की काय अर्थ असेल त्याचा? आणि आई, आज माझा बर्थडे, तुला सांगावंच लागेल. अगं तेच तर म्हणते मी, तुझा वाढदिवस आहे ना आज. अरे बाहेर सगळे पाहुणे जमलेत, त्यांना सगळं आपण काय तात्काळ ठेवायचं का? हा कमॉन आई, पाहुणे कुठे आहेत? ते जवळचेच आहेत आपल्या. हा जवळचेच आहेत आपल्या, म्हणून आपण त्यांना जपायचं नाही. सॉरी. हा बघू टिकली बघू तुझी. आता बघ, आता बघ अर्चन, किती गोड दिसते माझं पिल्लू ते. हे बघ पिल्लू, बराबर आटाप आणि पटकन बाहेर, सगळे वाट बघतायत. बारा वाजून गेले, एकदाचा आजचा दिवस संपला बाबा. ज्याची आपल्याला भीती वाटत होती तसं काहीही घडलं नाही. नाही तुला खरं सांगू, मी सकाळी जेव्हा आर्याला देवीच्या दर्शनाला घेऊन गेले ना, तेव्हापासूनच मला खूप हलकं हलकं वाटायला लागलं होतं. कर्तव्य पूर्ण केल्याची भावना मनाला खूप धीर देऊन जाते रे. कसले टेन्शन घेऊ नकोस आणि शांत झोप. डोक्यावरचं ना एक फार मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. सतत असं वाटायचं, माझ्या भूतकाळाचं सावट माझ्या पोरीच्या भविष्यावरती पडू नये, या विचाराने सुद्धा मी कासावीस व्हायचो का. अविनाश, आता भूतकाळाबद्दल अजिबात काहीही बोलायचं नाही. तुला त्याने किती त्रास होतो माहितीये ना, आणि आता सगळं अरिष्ट टळले ना, तेव्हा आता एकदम रिलॅक्स हो आणि शांतपणे झोप. चला लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर ये ना. लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर ये ना. लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर ये ना. लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये, लवकर ये ना.
आत्तापासनं तुझं जीवित कार्य वेगळं आहे. पोरी तयार राहा, तयार राहा, तयार राहा, तयार राहा, तयार राहा, तयार राहा, तयार राहा. अरे या हे घे बाळा, पाणी पी, पाणी पी. शांत 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 हो. अगं बाळा, नाही घाबरायचं, तू आपल्याच घरात आहेस. नाही आई, मला असं वाटतं की अजूनही मी तिथेच आहे. स्वप्नातनं बाहेर पड ग बाळा. मी आपल्या घरात आहेस तू, आपल्या. नाही बाबा, बाबा ते स्वप्न खूप पॉवरफुल होतं. माझ्या मनातून ते जातच नाहीये. असं बंद देऊ कधी कोयंड्याने साखळ्या लावलेल्या बघून असं वाटत होतं की ती वर्षानुवर्ष बंद आहे. आई, आई, ते स्वप्न मला पुन्हा दिसतंय ग. लवकर ये ना. एक वेडी बाई रस्त्याने धावते, ती मला बोलावतीये, लवकर ये भटतीये मला. बाबा जिवंत जळत असलेला माणूस मला दिसतोय. हो, हे काय होतं ना की आपल्या डोक्यामध्ये ना असंख्य विचार चालू असतात ना. मग ते सगळे विचार असे एकत्र येतात आणि काहीतरी भलतीच स्वप्न पडतात आपल्याला. पण ती स्वप्न ही स्वप्न असतात ग, ते वास्तव नसतं. त्यातनं बाहेर पडायचं असतं, त्यात गुंतून नाही पडायचं. हा, त्यातनं बाहेर पड. पाणी पाणी हे घे, पाणी पी, पाणी पी. पाणी पी बाळा, पाणी पी. कसं नाही पिल्लू, अगं कधी कधी आपल्याला अशी स्वप्न पडतात की त्यांनी आपल्याला खूप घाबरायला होतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण विसरून जायचं. आणि असं कर, तू आता शांतपणे झोप, म्हणजे सकाळी उठशील ना तेव्हा तुला काहीही आठवणार नाही. आई, आज मी इथे झोपू? अगं झोप ना बाळा, ये झोप, ये शांत होतो. शांत झोप. बाबा, अरे किती दिसला पळतीच्यापासनं. आज सपान होत, उद्या ते खरं ठरणार हाय. त्या कार्यासाठी तिचा जन्म झाला हाय, ते कार्य तर तिला करावंच लागणार हाय बाबा. वादळ येते तिच्या आयुष्यात. उद्याच